श्री क्षेत्र गाणगापूरपासून साधारण 32 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र कुमसी हे दत्तस्थान आहे आणि त्यासाठी गाणगापूर ते गुलबर्गा रस्त्यावर अफजलपूर हे गाव लागते आणि तिथून बरोबर 13 किलोमीटर अंतरावर हे कुमसी हे गाव आहे. या कुमसी गावामध्ये गुरुचरित्रातील 24व्या अध्यायामध्ये उल्लेख आहे. त्याप्रमाणे त्रिविक्रम भारती या ब्राह्मणाच्या मनामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांच्याबद्दल शंका आहे. त्यांनी मनामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्याबद्दल त्याच्या मनात आलं की हे दांभिक संन्यासी आहेत आणि यांना एवढा राजथाट कशाला पाहिजे किंवा ते एखाद्या राजाप्रमाणे पालखीतून वगैरे कशासाठी फिरतात हे त्यांच्या फक्त मनात त्यांना तसं वाटलं आणि ते श्री नरसिंह सरस्वती स्वामीजींना समजलं आणि त्यामुळे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 18 किलोमीटर चालत येऊन त्यांनी कृष्णा नदीच्या काठावर समोर पाहिलं तर तिथे त्रिविक्रम भारती उभे होते आणि ते नरसिंह सरस्वती महाराज आले म्हटल्यानंतर नदी दुभंगली आणि त्यांच्या पालखीला वाट करून दिली आणि नरसिंह सरस्वती महाराज अलीकडच्या तीरावर आले. त्यावेळी त्रिविक्रम भारतीने ते पाहिलं तर त्याला सगळीकडे विष्णू स्वरूपात महाराज दिसू लागले आणि त्यामुळे त्याने तिथेच महाराजांना लोटांगण घातलं आणि ते शरण आले आणि त्यांनी तिथेच जिवंत समाधी घेतली. तर तिथे हा असा आपण समोर पाहत आहात हा कृष्णा नदीचा काठ आहे. तिथे घाट बांधलेला आहे आणि हे मंदिर अगदी अतिशय सुंदर असं निसर्गरम्य आणि रमणीय पवित्र स्थान असून दत्ताचं स्थान आहे. इथे नदीला जाऊन पाय धुवून आल्यानंतर आपण तिथे रघुनाथ भट हे या देवस्थानचे पुजारी आहेत. त्यांच्या घरी आपण येतो. तिथे आल्यानंतर त्यांनी भक्तनिवास तिथे या संस्थानाने बांधलेला आहे. त्या भक्तनिवासमध्ये जवळजवळ 50 माणसे राहण्याची सोय आहे. तिथे येऊन लोक पारायण करू शकतात. तिथे त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था हे गुरुजी करतात आणि त्यानंतर तिथे नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे. त्याचं देखील तिथे मंदिर आहे आणि ज्यावेळी महाराज त्रिविक्रम भारतींना भेटायला आले त्यावेळी त्यांनी पादुका दिलेल्या या विश्वरूप पादुका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पादुका देखील इथे आहेत. पादुकाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीयुत रघुनाथ भट पुजारी यांनी या देवस्थानची आम्हाला माहिती दिली ती अशी आहे. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. ते गुरु साक्षात परब्रह्म वस्तू आहे. गुरु ब्रह्मा त्यांची माहिती घेतो तुम्हाला. स्वरूप है. गुरु बिना कोई नहीं. गुरु बिना कोई नहीं. ब्रह्मांड में गुरु शक्ति बहुत बड़ा शक्ति है. राम अवतार है परंतु वशिष्ठ गुरु है. कृष्ण अवतारी पुरुष है परंतु सांदीपनी गुरु है. वो नरसिंह सरस्वती स्वामी दत्तावतार है परंतु कृष्ण सरस्वती गुरु है. कृष्ण सरस्वती का गुरु गोविंद गौड़पादाचार्य. गोविंद गौड़पादाचार्य का गुरु शंकराचार्य. हमारा सनातन परंपरा गुरु परंपरा है. पहला नमस्कार गुरु चरण, नंतर ब्रह्मा विष्णु महेश. ये पर्पज गुरु शक्ति बहुत आघात है, अनंत है. त्रिविक्रम भारती बहुत बड़ा मुनि, बहुत बड़ा तपस्वी, 3 वेद महान पंडित, नित्य मानस पूजा में नरहरि दर्शन, विष्णु दर्शन, महान तपस्वी. परंतु निंदा करायचं महाराज को. वो गाणगापूर दत्त महाराज डांबिक है. वो छत्र चामर पालकी प्रोसेशन क्या जरूर है सन्यासी धर्म को. ये सन्यासी धर्म विरोधी आचरण है. इट इज आर्गुमेंट. त्रिविक्रम भारती मुनि वो मन में निंदा हो गया, बाहर से नहीं, मन में बहुत साल हो गया. दत्त महाराज वो गाणगापुर से बहुत बड़ा दरबार, डेली 4000 लोग महाप्रसाद, बहुत बड़ा दरबार गाणगापुर से. वो दत्त महाराज को मालूम हो गया. वो राजा को बुलावा है. बीदर को राजा है ना, पहला परीट का नाम रजक परीट. रजक. हाँ, रजक का नाम क्या? रविदास. रविदास का पिताजी नाम तिरुमल दास. तिरुमल दास नेक्स्ट जन्म में गाडगे बुआ महाराज हो गए महाराज. वो परीट है. वो परीट रजक क्या हो गया ना, नरसिंह सरस्वती अवतार में बीदर को बादशाह हो गया, राजा हो गया. उसको बुलावा है दत्त महाराज कल कुमशिलाचा 23वां अध्याय.
वो दिन में वैशाख शुद्ध दशमी माध्यान्ह काली दत्त महाराज पालकी में आ गया। वो मानस पूजा स्थान पहला त्रिविक्रम भारती मुनि को, वो मानस पूजा में डेली दर्शन। वो दिन में विष्णु नहीं आ रहा है, वेट हो गया, ध्यानस्थ हो गया परंतु नहीं आ रहा है। वो त्रिविक्रम भारती मुनि का दृष्टि नदी के पास हो गया। कृष्णा भीमा है ना, नदी के पास दृष्टि हो गया। एवरी पर्सन विष्णु, तुत्री वाला विष्णु, ढमर वाला विष्णु, पालकी वाला सगळा 4000 लोग विष्णु रूप। त्रिविक्रम भारती मुनि दिग्भ्रांत हो गया, क्या आश्चर्य हो गया। वो टाइम 80 साल वयोमान, 80 ईयर्स त्रिविक्रम भारती मुनि को, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध। वो टाइम पालकी आ गया, नदी रास्ता हो गया। एग्जैक्ट स्पॉट है अभी तक, वो स्पॉट में विराट दर्शन हो गया नरसिंह ससुर। भूमि गदगदित हो गया, भूकंपन हो गया। त्रिविक्रम भारती गुरुचरण में साष्टांग नमस्कार हो। सद्गुरुनाथ क्षमा करो जी, क्षमा करो जी, हमारा अविद्या माया मोह में हमारा मिस्टेक हो गया, गलत हो गया। अविद्या मीन्स, वो डेफिनेशन है त्रिविक्रम भारती में, अविद्या मीन्स जनन ते मरण पर्यंत आत्मज्ञान नहीं, स्वरूप ज्ञान है, वो अविद्या होती। बीइंग ए डॉक्टर है, इंजीनियर है, बड़ा बड़ा प्लेस में है, बैंक में बैलेंस है, फक्त है, परंतु स्वरूप ज्ञान नहीं, आत्मज्ञान नहीं, क्या फायदा। आत्मज्ञान अविना पार्थ सर्वकर्म निरर्थक। आत्मज्ञान नहीं, वो अविद्या बनता है। लौकिक विद्या है परंतु अलौकिक विद्या नहीं, आत्मविद्या नहीं, वो जन्म सार्थक नहीं, जन्म व्यर्थ हो गया। हमारा अविद्या माया मोह में हमारा मिस्टेक हो गया, गलत हो गया। सद्गुरुनाथ कृपा करो जी। बार बार स्तुति होने के बाद गुरु चरण में साष्टांग नमस्कार हो गया दत्त महाराज को। पहला क्वेश्चन दत्त महाराज त्रिविक्रम भारती मुनि को, मैं डांबिक सन्यासी से आपका नमस्कार जरूर नहीं। सेकंड क्वेश्चन, डांबिक को प्रकार क्या है त्रिविक्रम भारती मुनि, बोलो जी, डांबिक को प्रकार क्या है, मैं मालूम नहीं, बोलो जी। दोनों को उत्तर नहीं। त्रिविक्रम भारती आंख में पानी चालू हो गया, अशुद्ध। सद्गुरु क्षमा करो जी, क्षमा करो। बार बार स्तुति, गुरु स्तुति चालू हो गया, बार बार साष्टांग नमस्कार हो गया। गुरु करुणा सागर, उनका कृपा हो गया। आज कलमश दूर हो गया, आज अहंकार निरसन हो गया। आपका पुनर्जन्म नहीं, आप ईश्वर में लीन करो। त्रिविक्रम भारती मुनि भाग्यवान है, गुरु कृपा होने के बाद वो मुक्त हो गया, मोक्ष हो गया। उनका संजीवनी समाधि, नंतर वेद विप्रारय जयपत्र को, नंतर सात रेखों को शूद्र ब्राह्मण हो गया। नंतर वामदेव को भस्ममात में, अभी तक पुंसी वर्णन है, परंतु गुरु कृपा होने के बाद त्रिविक्रम भारती मुनि मुक्त हो गया। तो हमारा लाइफ में क्या हो गया, गुरु कृपा नहीं, कुछ भी फायदा नहीं। गुरु चरण, गुरु स्मरण, गुरु पारायण बहुत बहुत इंपॉर्टेंट है। फक्त खाना पीना सोना एंजॉयमेंट, मर गए, क्या फायदा है, पशु पक्षी समान है। गुरु चरण, गुरु स्मरण, गुरु पारायण, तीन बहुत प्रातः काली। ये समर्थ रामदास क्या बोलता है ना, प्रातः काली, मध्यान्ह काली, सायंकाली नाम स्मरण करो जी, सुख है पर में सब जगह। महाराज दत्त महाराज क्षण मात्र में महाराज इधर ही गुप्त हुआ, विविक्ष हो गए, 24 अध्याय गुप्त हुआ है। वो मलेंचर राजा सर्चिंग इन ऑल प्लेस, दत्त महाराज नॉट अवेलेबल। फिर एम्प्टी पालकी रिटर्न घाटकापुर, वो टाइम संगम में विराजमान है, संगम में प्रत्यक्ष हो गया। थोड़ा दिवस में दत्त अवतार समाप्त हो गया। आता आपण पाहत आहोत हे त्रिविक्रम भारती यांचे साधना स्थळ असून इथे त्रिविक्रम भारती यांची मूर्ती देखील आहे आणि इथे या विश्वरूप पादुकाबद्दल देखील माहिती लिहिलेली आहे। जसं नरसिंहवाडीला मनोहर पादुका, औदुंबरला विमल पादुका आणि गाणगापूरला निर्गुण पादुका, पिठापूरला करुण पादुका, तशा कुमसी येथे विश्वरूप पादुका आहेत। आणि ह्या विश्वरूप पादुका इथे आपोआप या एका शिलेवर प्रगट झालेल्या आहेत। ज्यावेळी नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरहून खास इथे त्रिविक्रम भारती यांना भेटण्यासाठी आले, त्यावेळी त्यांना दर्शन दिले आणि त्यावेळा ह्या पादुका इथे एका शिळेवर उमटलेल्या आहेत। आणि हे पादुका मंदिर येथे भीमा नदीच्या काठावर आहे, ते आपल्याला पाहायला मिळते। हे स्थान अतिशय पवित्र असून इथे बरेच लोक दर्शनासाठी येतात। तसेच आता इथे भक्तनिवास बांधण्यात आलेले आहे, जेणेकरून इथे लोकांना पारायण वगैरे करता येईल। आपण समोर पाहत आहात ही त्रिविक्रम भारती
यांची जिवंत समाधी आहे आणि ही जिवंत समाधी देखील उत्कृष्टपणे त्याचे बांधकाम करून त्याचा देखील व्यवस्थित पवित्रता इथे राखली जाते. त्यांची जिवंत समाधी देखील पाहून अगदी मनाला आपल्याला प्रसन्न वाटतं. तर अशी ही त्रिविक्रम भारती यांची ही समाधी आपण आत्ता पाहत आहोत. आता आपण समोर पाहत आहोत हे विश्वरूप पादुका जिथे स्थापन झाल्या ते मंदिर आहे आणि इथे विश्वरूप दर्शन दिलेल्याचं चित्र देखील रेखाटण्यात आलेलं आहे. आणि हे भीमा नदीच्या तीरावर पवित्र आणि रमणीय असं स्थान आहे. इथे आपण 5 मिनटं जरी थांबलो तरी आपल्याला मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि या पादुकांची रोज पूजा केली जाते. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला गुरुजींनी पादुकांची माहिती सांगितली, तसेच या पादुकांची आरती करण्यात आली आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना या विश्वरूप पादुकांचं दर्शन सुलभपणे घेता आलं. मंगल निर्वाण यति राजा जय मंगल भक्त जनर कल्प वृक्षागे मंगल भक्तिंद्र सजेसुवे मोक्षागे मंगल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ सच्चिदानंद सद्गुरुनाथ प्रचोदयात्. वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 24मध्ये निस्सिम भक्त त्रिविक्रम भारती यांना विश्वदर्शन दिल्याचा उल्लेख आहे. भीमा नदीच्या काठी श्री नरसिंह सरस्वतींनी विश्वरूप दर्शन दिलेले स्थान म्हणजे श्री दत्त क्षेत्र कुमसी होय. आता या स्थानाचा महिमा वाढत असून येथील दर्शनाने व नामस्मरण आणि पूजनाने भक्तांना संकटाच्या भवसागरातून पार पाडण्यासाठी श्री नरसिंह सरस्वतींचे आशीर्वाद मिळत आहेत. ज्यावेळी श्री नरसिंह सरस्वतींनी विश्वरूप दर्शन दिले त्यावेळी उमटलेल्या पादुका येथे आहेत. भविष्यात या ठिकाणी भाविकांची वर्दळ वाढणार आहे. याकरता नरसिंहवाडीच्या धर्तीवर या स्थानाचा जीर्णोद्धार करण्याची योजना आहे. राहण्यासाठी निवासस्थान, अन्नदान, मंदिराचा व त्रिविक्रम भारती यांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार वगैरे भरपूर कार्य करावयाचे आहे. दत्तभक्तांनी सढळ हाताने शक्यतो मदत करावी. यासाठी संपर्क पत्ता आहे श्री रघुनाथ भट जोशी, मुक्काम पोस्ट कुमसी, मोबाईल नंबर 810 50 18 476 व 874 89 076 26. आपणही या तीर्थक्षेत्राला नक्की आपण भेट द्यावी. या तीर्थक्षेत्राचा महिमा जाणून घ्यावा आणि नरसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि सढळ हाताने या कुमसे येथील दत्तस्थानास जीर्णोद्धारासाठी तसेच भविष्यात त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या पूर्तता करण्यासाठी आपण देखील सढळ हाताने मदत करावी अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी, कोल्हापूर. मोबाईल नंबर 94 220 34 500. धन्यवाद.